नमस्कार मित्रांनो. तर बऱ्याच दिवसानंतर काही व्हिडिओ बनवले नव्हते. कामाचा खूप लोड होता. आम्ही आता MIDC तळोजामध्ये आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट शिफ्ट केलेलं आहे. तर त्याच्यावर आधारित काही गोष्टी अपडेट करायच्या होत्या, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुमचं खूप मनापासून आमच्या तंत्रज्ञानावरती प्रेम मिळतंय, त्याच्याबद्दल मी तुमचा अतिशय आभारी आहे. तर 2-3 गोष्टी नवीन आता हे झाल्यात. एक म्हणजे आपली मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी चांगली वाढली आणि दुसरी गोष्ट म्हणजे MIDC तळोजामध्ये आपण सेकंड मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केलंय. एक आपलं खारघरला ऑफिस आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि MIDC तळोजामध्ये एक आपण ॲडिशनल युनिट घेतलेलं आहे. त्याच्यावरती आपलं मॅन्युफॅक्चरिंग चालू झालेलं आहे. टोटल आपल्याकडे आता कामाला 16 माणसं आहेत. आपला वॉटर कंडिशनरचं इनोव्हेशन आहे. जी काय आपण वॉटर कंडिशनरची स्वप्न बघितली ती सगळी स्वप्न साकार झाली, पूर्ण झाली असं आपल्याला म्हणता येईल. नवीन एक फार मोठी डेव्हलपमेंट आहे, ते सांगण्यासाठी मी तुम्हाला फोन केला. आता व्हिडिओ लोड कमी असल्यामुळे बनवत राहीन. तर ती डेव्हलपमेंट अशी आहे की 2016मध्ये आपल्याला हे वेळेवरती कळलं की वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे. तर ते तंत्रज्ञान मोठं होण्यासाठी आपल्याला अशी प्रोडक्ट बनवायला पाहिजेत की जी लोकांना परवडतील आणि जी लोकांना पसंत पडतील आणि ज्याच्यामुळे ह्या तंत्रज्ञानाचा प्रसार होईल. आता बघा मित्रांनो की गेली 36 वर्ष इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर, मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर तर 80 वर्ष, कॅटॅलिटिक वॉटर कंडिशनर 50 वर्ष आणि इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर 35 वर्ष हे पूर्ण जगामध्ये आहे. भारतामध्येच 20 वर्षापासून आहे. पण हे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर काय कारण असतील? तर पहिलं कारण म्हणजे प्रत्येकाला आपलं दुकान चालवायचं आहे, त्याला कोणालाही तंत्रज्ञान मोठं करायचं नाहीये. आणि त्याचा प्रयत्न म्हणून आम्ही काय केलंय, तर आम्ही गेल्या 2016 पासून ही गोष्ट वेळेवर लक्षात आली की तंत्रज्ञान जर मोठं व्हायचं असेल किंवा कोणत्याही माणसाला वॉटर कंडिशनर तंत्रज्ञानामध्ये काम करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याला हे तंत्रज्ञान मोठं केलं पाहिजे. मग आम्ही RO फिल्टरला निवडलं. पहिल्यांदा RO फिल्टरवरती काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यावरती आम्ही पहिलं जे प्रोडक्ट बनवलंय ते आता रिफाईन होत आलंय. फक्त थोडक्यामध्ये काय काय केलं ते सांगतो. RO फिल्टरसाठी आपण एक प्रोडक्ट बनवलं, त्याच्यानंतर वॉशिंग मशीनसाठी बनवलं, गॅस गिझरसाठी बनवलं, वॉटर हिटरसाठी बनवलं, त्याच्यानंतर थोडं वेगळं करता करता सोलर वॉटर हिटरसाठी प्रोडक्ट बनवलंय, त्याच्यानंतर हीटपंप आता खूप पॉप्युलर झालेत त्याच्यासाठी प्रोडक्ट बनवलंय, फिश टँकसाठी वॉटर कंडिशनर बनवलंय. फिश टँकचं फार गमतीशीर उदाहरण आहे की श्री राजेंद्र टकसाळी यांनी आमचे पेपर इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 10 वॉटर कंडिशनर वापरलेत आणि मग त्यांनी आपल्या छोट्या घरामध्ये 80 लिटरच्या फिश टँकसाठी त्यांनी युनिट वापरलं आणि ते युनिट वापरल्यानंतर त्याने असं